नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अळूवडी करणार आहोत। त्यासाठी अळूची 7 पानं घेतली आहे। अळूची पानं स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। अळूवडीसाठी अशी डार्क हिरव्या रंगाची आणि काळ्या देठाची पानं घ्यायची। अळूच्या पानाचं मागचं जे जाडं देठ असतं ते काढून टाकले। हे जे जाडं देठ असतं ते काढून टाकले आणि पान लाटण्याने लाटून घेतले, म्हणजे याच्या ज्या जाडा शिरा आहेत त्या खाली बसतात आणि आपली वडी तुटत नाही। सर्व पानांच्या शिरा मी काढून घेतल्या आहेत आणि पानं लाटण्याने लाटून घेतली आहेत। अळूवडी करण्यासाठी पीठ भिजवून घेऊया। 2 वाट्या चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे। दुसरी वाटी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं। तांदळाच्या पिठामुळे वडी छान कुरकुरीत होते। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले, ते टाकूया। 2 चमचे चिंच आणि 2 चमचे गूळ अर्धा तास भिजत घातलं होतं, त्याचा हा कोळ काढून घेतलाय, ते टाकूया। अळूची वडी घशाला खासते, त्याच्यामुळे चिंचेचं पाणी किंवा लिंबाचा रस टाकणं आवश्यक आहे। 2 चमचे पांढरे तीळ, छोटा पाव चमचा हिंग, छोटा अर्धा चमचा हळद, छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर। आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या वाटलेल्या आहे, त्या अंदाजाने लाल तिखट टाकायचे। छोटा अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणा पावडर, चवीनुसार मीठ। सर्व मिक्स करून घेऊया। आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ भिजवून घेऊया। पीठ छान भिजवून घेतले, अशा प्रकारे पीठ झालं पाहिजे। अळूच्या पानांना पीठ व्यवस्थित लावता आलं पाहिजे। हे पीठ 10 मिनिटं आपण साईडला ठेवून देऊया। गॅसवर स्टीमरमध्ये पाणी तापायला ठेवलंय। स्टीमरच्या ह्या ताटामध्ये आपण अळूवडी करणार आहोत, त्याला तेल लावून घेतलंय। एक पान ठेवूया। पान अशा पद्धतीने ठेवायचं, त्याची देठाकडची बाजू वर आली पाहिजे। पानाला पीठ लावून घेऊया। अशा पद्धतीने पानाला सर्व बाजूने व्यवस्थित पीठ लावून घ्यायचंय। पानाला सर्व बाजूने व्यवस्थित पीठ लावून घेतलंय। पान फोल्ड करून घेऊया। पहिल्या पानाच्या विरुद्ध दिशेने दुसरं पान ठेवायचंय। याला पीठ लावून घेऊया। दुसऱ्या पानाला पीठ लावून घेतले, याचा बाहेर आलेला भाग फोल्ड करून घेऊया। फोल्ड करून घेतलेल्या पानाला पीठ लावायचं। पीठ लावून घेऊया। पानाच्या ह्या बाहेर आलेल्या कडा फोल्ड करून घ्यायच्या आहे। इथे पीठ लावून घेऊया। या बाजूने फोल्ड करून घेऊया। इथे पीठ लावूया। याच्यावर अजून एक पान ठेवूया। याच्या आधीच्या पानाच्या विरुद्ध दिशेने हे पान ठेवायचं आहे। पीठ लावून घेऊया। सर्व पानाला पीठ लावून झाले, पान फोल्ड करून घेऊया। फोल्ड केले त्या ठिकाणी पीठ लावूया। खालच्या बाजूने फोल्ड करूया। पीठ लावून घेऊया। सर्व पानांना व्यवस्थित पीठ लावून घेतले आणि वडी सर्व बाजूने फोल्ड करून घेतली आहे। वडीला चौकोनी आकार देऊन घेतलाय। याच्यावर थोडे तीळ टाकते, म्हणजे वडी दिसायला छान दिसते आणि खातानाही छान लागते। स्टीमरमधलं पाणी गरम झालंय, वडी वाफवायला ठेवूया। स्टीमरमधलं पाणी छान गरम झालंय, वडी वाफवायला ठेवूया। स्टीमरमधलं पाणी गरम झाल्यानंतरच वडी वाफवायला ठेवायची आहे। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 15 मिनिटं वडी वाफवून घेऊया। 15 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। वडी वाफवली का बघूया। चाकूला पीठ चिकटत नाहीये, म्हणजे वडी छान वाफवल्या गेली आहे। वड्या थंड झाल्यात, कापून घेऊया। सर्व वड्या कापून घेतल्यात। छान झाल्यात वड्या। वड्यांना छान लेयर्स पडलेत। आता ह्या वड्या आपण तळून घेऊया। अळू वडे तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवले। या वड्या तुम्ही शालो फ्राय करू शकता, आपण डीप फ्राय करणार आहोत। याच्यासाठी तेल मध्यम तापून घ्यायचे। तेल गरम झाले, वड्या टाकूया। वड्या मीडियम गॅसवर तळायच्या आहेत। ह्या वड्या जर मंद गॅसवर तळल्या तर वड्या जास्त तेलकट होतात। तेलाचे बुडबुडे कमी झाले, वड्या उलटवून घेऊया। उलट पालट करून सर्व बाजूने लालसर तळून घ्यायच्या आहेत। वड्यांना छान लेयर्स आलेत, सर्व बाजूने लालसर तळल्या गेल्या। आता ह्या वड्या आपण काढून घेऊया। निथळून घेऊया।
छान झाल्यात वड्या। अशाच प्रकारे उरलेल्या वड्या मी तळून घेते। आपल्या आळूच्या वड्या तयार झाल्यात, प्लेटमध्ये सर्व केल्या। छान झाल्यात वड्या। वड्यांना छान लेयर्स पडलेत, झटपट होणारे आहेत। ज्यांचा आळूवडीचा रोल व्यवस्थित होत नाही त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत आहे। आळूवडी कशी झाली ती बघूया। छान कुसकुशीत झाले आहेत, छान कुरकुरीत झाले आहेत। वड्यांना छान पदर सुटलेत। छान झाल्यात आळूवड्या। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।